हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे व्हाईट चीज पास्ता. तर मी त्यासाठी 1 कप पास्ता घेतलेला आहे. अशा प्रकारचा घेतलेला आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारचा मी पास्ता घेतलेला आहे. हा 1 कप घेतलेला आहे. तर मी 1 ग्लास पाणी बॉईल होण्यासाठी ठेवलेले आहे. आता यामध्ये आपण 1 कप पास्ता घालून घेऊया. आणि याला 5 ते 7 मिनिटे आपल्याला याला चांगले बॉईल होऊन घेऊया मीडियम गॅसवर. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले पास्ता चांगला शिजलेला आहे. आता आपण याला गाळून थंड पाण्याने धुवून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, थंड पाण्याने धुवून झालेले आहे. आता यावर 1 चमचा तेल घालूया आणि मिक्स करून याला थंड होण्यासाठी ठेवूया. हे पूर्ण थंड करून घ्यायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, आता आपण आपला पास्ता थंड झालेला आहे. तर चला तर सुरुवात करूया. मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे बटर घालणार आहोत. बटर चांगले विरघळून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत चॉप केलेला लसूण. लसूण हलकासा गुलाबी होऊन देऊया. जरा कच्चेपणा घालून देऊया. आता यात घालूया कांदा. थोडासा कांदा घातलेला आहे. यामध्ये 1 चमचा शिमला मिर्च घातलेली आहे. 1 चमचा कॉर्न्स घालत आहे. हे चांगले हलके ते शेकून घेऊया. याचा क्रंच राहिला पाहिजे अशा प्रकारे आपण शेकून घेतलेली आहे. आता याला काढून घेऊया. पुन्हा आपल्याला 1 चमचा बटर घालायचे आहे. पुन्हा बटर मेल्ट होऊन देऊया. बटर मेल्ट झालेले आहे. आता यामध्ये थोडेसे दूध घालून घेऊया. दूधही चांगले मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 2 चमचे मैदा घालत आहे. मैदा चांगला मिक्स करून घेऊया. आणखीन थोडेसे दूध घालत आहे. आपल्याला क्रीमी टेक्स्चर हवे आहे, त्यामुळे दूध घातलेले आहे. आता
आता यामध्ये घालणार आहोत चीज. मी 1 क्यूब घेतलेला आहे. चीज घालून घेऊया. मी किसून घालत आहे. सगळं एकत्र करून घेऊया. आणखी थोडेसे दूध घालत आहे. मी अर्धी वाटी दूध घेतले होते, ते पूर्ण लागलेले आहे. आता यामध्ये काही बेसिकचे मसाले घालणार आहोत. पहिल्यांदा आपण यामध्ये 2 चमचे आपण पास्ता शिजवला होता, त्याचे 2 चमचे पाणी घालत आहोत. मिक्स करूया. आता यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स, पास्ता मसाला आणि ऑरेगानो मिक्स करून घेऊया. आता आपण भाज्या घालत आहोत. आपण ज्या तयार करून ठेवलेल्या भाज्या त्या घालत आहोत. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण घालणार आहोत पास्ता. मिक्स करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला पास्ता तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत काळी मिरी पावडर. हलकीशी घालायची आहे, जास्त घालायची नाही. आता यामध्ये घालणार आहोत थोडेसे मीठ. चवीनुसार मीठ घालत आहोत. मिक्स करूया. आता यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तर बघू शकता आपण आपला पास्ता तयार आहे. अशा प्रकारे व्हाईट चीज पास्ता आपला तयार झालेला आहे. आता काढून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपला व्हाईट चीज पास्ता तयार आहे. खूप छानसा झालेला आहे. सुगंधित वास येत आहे. अशा प्रकारचा मुलांना आवडणारा हा पास्ता आपण तयार केलेला आहे. बघू शकता आपण. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. हा व्हाईट सॉस पास्ता, व्हाईट चीज पास्ता तुम्हाला आवडला त्याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.